बोरवाली या ठिकाणी गेलो होतो, परंतु तिथं गेल्यानंतर सन्माननीय मराठ्यांचं दैवत झरांगे पाटील यांची परिस्थिती पाहिल्यानंतर प्रत्येक माणसाच्या डोळ्यामधून आसू येतात। ती परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही रात्री या आमच्या गावामधली मीटिंग घेऊन आज असं ठरलं की आपण आपल्या मतदारसंघाचे 2 आमदार मराठा समाजाचे आहेत आणि जो काही शासनाने अध्यादेश काढलेला आहे सखे सोयऱ्याचा तो पारित झालेला नाही आणि तो पारित का होत नाही यासाठी मनोजदादा परत एकदा उपोषणाला बसले आणि त्यांची परिस्थिती एकदम खालावलेली आहे। त्यासाठी आपण या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस आणि आमदार बाळासाहेब आजबे यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहोत, कारण की त्यांना आपल्याला ठसून सांगायचं आहे हे 2 जे उपमुख्यमंत्री आहेत हे हरामखोर की त्यांनी निव्वळ त्या शिंदेना गाठीत मिठीमध्ये धरून हा जे अध्यादेश काढण्यापासून रोखलेला आहे, तर त्यांना भविष्यामध्ये या मराठवाड्यामध्ये कुठलीही त्यांची सभा होऊ देणार नाहीत। आणि या आमदार साहेबांना सुद्धा आम्ही सांगण्यासाठी आलो आहोत, कुणी धसाहेबाचे कार्यकर्ते असतील, कुणी आजबे साहेबांचे कार्यकर्ते असतील, परंतु आम्ही त्यांना एकच सांगायला आलोत, जर तुम्ही आज आमच्याबरोबर नसाल तर भविष्यामध्ये तुम्हाला आमच्या गावामध्ये एंट्री राहणार नाही, गावामध्ये प्रवेश राहणार नाही आणि तुमच्या कधीही विरोधामध्ये आमचं मतदान असेल त्यासाठी आम्ही हे तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहेत। आणि उद्याच्याला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये जे अध्यादेश काढलेला आहे तो पारित करण्यासाठी आपलं मत त्या अध्यादेशाच्या बाजूने सखे सोयऱ्याच्या या आदेशाच्या बाजूने आपलं मत द्यावं यासाठी आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।